नजर हटी आणि दुर्घटना घटी. आज असंच काहीतरी झालं होतं. म्हणजे सकाळी सकाळी ना बाहेरचं पोच वगैरे सगळं धुवून घेतलं, म्हणजे किचन ओटा वगैरे पण सगळं साफ करून घेतला. आज ना मला नाश्ता बनवायला वेळ झाला होता. पिलू अजूनही उठला नव्हता. म्हटलं काहीच न देण्यापेक्षा ना पिलूला काहीतरी द्यावं, म्हणून आज खूप दिवसानंतर ना चहाचा प्लॅन होता आणि सोबतच खारी आणि बिस्किट घ्यावं असं माझ्या डोक्यात चाललं होतं. त्याचमुळे इथे मी चहा ठेवला, पण नेमकंच ना 2 मिनिटासाठी माझं लक्ष कुठं गेलं कळालं नाही आणि त्यानंतर ना चहा पूर्ण उतू गेला. आता चहा थोडासा उतू गेला, पण तुम्हाला माहिती आहे थोडासा जरी उतू गेला तर तो किचन ओट्यावरती कसा पसरतो, आणि हे असंच ठेवून मला काही चहा जाणार नव्हता पोटामध्ये. त्याचमुळे पहिल्यांदा नॅपकिन घेतलं आणि हे क्लीन करायला घेतलं, कारण की हे जर मी असंच ठेवलं थोड्या वेळ जरी तर मग आता मुंग्या पण लागतील आणि त्यानंतर माझं काम डबल होईल. म्हणून मी पहिल्यांदा नॅपकिन पाण्यामध्ये ओली करून घेतली आणि त्यानंतर हे किचन ओटा पुसायला घेतला. खरं सांगा, आता सगळं काम झाल्याच्या नंतर हे असं थोडं बहुत जरी काही झालं ना तर किती इरिटेट होते, आणि ते पण सकाळी सकाळी झालं तर विचारूच नका. पण काय करणार, आता आपलं काम म्हटल्यानंतर आपल्यालाच करावं लागणार, कारण की इरिटेट होऊन थोडी ना हे क्लीन होणार होतं. त्याचमुळे म्हटलं चला आधी क्लीन करून घ्यावं, कारण की क्लीन नाही केलं तर हा काही चहा माझ्या पोटात जाणार नव्हता. त्यानंतर क्लीन तर करून घेतलं. त्यानंतर चहा जो होता तो आमच्या दोघांसाठी मग या वाटीमध्ये ओतला, कारण की आता गरमीचे दिवस आहेत आणि चहा लवकर थंड होणार नव्हता. त्याचमुळे मग म्हटलं पिलूला वाटीमध्ये द्यावं, आणि सोबतच मला पण मी इथे वाटीमध्ये चहा आहे तो सर्व केला. जे काही खारी आहेत ते पण ठेवल्या. आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का?